नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या तीनही दलांची संयुक्त बैठक झाल्यावर या तीनही दलांनी पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान विरोधात थेट पुरावे सादर केले. काल पाकिस्तान लष्कराची विमानं भारताच्या हद्दीत घुसली होती, इतकंच नाही तर ती शस्त्रसज्ज होती अशी माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेनंतर अधिकाऱ्यांनी पाकच्या F-16 मधल्या ॲमरान या मिसाईलचे तुकडे पुरावे म्हणून सादर केलेले आहेत आणि सोबतच एअर स्ट्राईक दरम्यानच्या बालकोट हल्ल्याचे पुरावेही वायुसेनेनं सरकारला दिलेत. सरकार ते योग्य वेळी समोर आणेल अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. भारतानं पाकच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आणि इथून पुढेही करत राहणार असं ठणकावून सांगितलंय. आणि त्याचवेळी भ्याड पाकिस्तानकडून मात्र मागच्या 2 दिवसात तब्बल 35 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा खुलासा सुद्धा करण्यात आला. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये लष्कर, वायुदल आणि नौदलाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बालाकोट के मामले में वहां पर जो हमने आतंकी अड्डों को नष्ट किया उसको कैसे स्थापित करेंगे? हमारे पास, मैंने जैसा कहा पहले कि हमारे पास एविडेंस है कि जो हम करना चाहते थे, जो हम टारगेट को जितना डिस्ट्रॉय करना चाहते थे, जो इफेक्ट हमको चाहिए था वो हमको इफेक्ट मिल गया. अब वो गवर्नमेंट के ऊपर है कि हायर लीडरशिप पे कि किस तरह, कब और कैसे वो एविडेंस देना है या नहीं दिखाना. On 27th February 2019 at around 1000 hours, Indian Air Force radars detected a large package of Pakistan Air Force aircraft heading towards the Indian territory, towards general area Jangar. They breached the Indian airspace west of Rajouri in the Sundarbani area. The ingressing aircraft were observed to be at various levels. IAF fighters, including MiG-21 Bison, Sukhoi 30 MKI and Mirage 2000 were tasked to intercept the intruding Pakistan Air Force aircraft. The Pakistan Air Force aircraft attempting to target our military installations were intercepted by the IAF fighter aircraft, which foiled their attack. Although PAF bombs have fallen in the Indian Army formation compounds, however, they were unable to cause any damage to our military installations. In the aerial combat that ensued, one F-16 of Pakistan Air Force was shot down by an IAF MiG-21 Bison aircraft. The F-16 crashed and fell across the line of control in Pakistan-occupied Jammu and Kashmir. The IAF lost one MiG-21 in the aerial engagement, and though the pilot ejected safely, his parachute drifted into the Pakistan-occupied J&K, where he was taken into custody by the Pakistan Army. पाकिस्तान में सिर्फ एक जहाज है F-16 जो कि एमराम मिसाइल लेके उड़ सकता है, और कोई भी उनके पास जहाज नहीं है जिस पे एमराम मिसाइल लगाई जा सके. ये कि वो उस मिसाइल के टुकड़े राजौरी के ईस्ट में इंडियन टेरिटरी में पाए गए हैं, इसका मतलब है कि उन्होंने F-16 का यूज़ किया है. दूसरा, एयरफोर्स के पास काफ़ी तरह से हम पता कर सकते हैं कि कौन सा जहाज़ उड़ रहा है या कौन सा जहाज़ हमारी एयर स्पेस की तरफ आ रहा है. इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर होता है हर जहाज़ का. हमारे पास उस इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर को मैच करता हुआ हमने उसको पाया, जिसकी वजह से हम ये कह सकते हैं कि F-16 इस मिशन में शामिल थे. तो ये एविडेंस है कि और एक एमराम का जो पीस हमको मिला है यहाँ से वो. तीसरी बात, अगर आप मीडिया रिपोर्ट्स देखें पाकिस्तान की तरफ से भी, तो आप देखेंगे कि कुछ इंजन वगैरह के पीसेस हैं, कुछ एयरक्राफ्ट के कंपोनेंट्स हैं या कुछ ड्रॉप टैंक्स हैं जो वहाँ दिखाए गए हैं, वो MiG-21 के नहीं है. और भारतीय वायुसेना का सिर्फ एक जहाज मिसिंग है, वो एक MiG-21. तो इन सब चीज़ों को देखते हुए ये कंक्लूसिवली कहा जा सकता है कि F-16 को यूज़ किया गया. We continue to maintain strict vigil along both the line of control and the IB sector. Our ground-based air defense weapon systems have been put on high alert all along
the line of control, and also in some parts of the IB. Our mechanized forces have also been placed on standby. I wish to assure the nation that we are fully prepared and in a heightened state of readiness to respond to any provocation by Pakistan. The Indian Navy is deployed in a high state of readiness and remains poised in all three dimensions: on surface, undersea, and in air, to deter, prevent, and defeat any misadventure by Pakistan in the maritime domain. I can assure you of a resolute, swift, and strong response by the Navy when needed. त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची आज संध्याकाळी एक बैठक पार पडली. पंतप्रधानांनी बोलवलेल्या या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर खात्याचे प्रमुख उपस्थित होते. भारत आणि पाकमध्ये सुरू असलेल्या तणावावर यामध्ये विस्तृत चर्चा झाली. पुढे काय भूमिका घ्यायची यावरील विविध पर्यायावर सुद्धा विशेष चर्चा झाल्याचं कळतंय. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात परत पाठवणार असल्याची घोषणा खुद्द पाकिस्तानच्या पंतप्रधानांना करावी लागली आहे. भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी केल्यामुळे पाकिस्तानला भारतासमोर अक्षरशः लोटांगण घालावं लागलंय. भारतासमोर पाकिस्तानचं लोटांगण. विंग कमांडर अभिनंदन यांची होणार सुटका. भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला. अवघ्या 32 तासात सुटकेचा निर्णय. बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा हल्ला परतवून लावताना भारताचं लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हाती लागले. त्यामुळे देशभर चिंतेचं वातावरण पसरलं होतं. त्यांच्या सुटकेसाठी कालपासूनच भारतानं पाकिस्तानची चोहोबाजूंनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली होती. एकीकडे भारतीय लष्कर सीमेवर पाकिस्तानला चोख उत्तर देत होते, तर दुसरीकडे अभिनंदन यांच्या सुटकेसाठी रणनीती आखली जात होती. भारताचा वाढता दबाव पाहता पाकिस्ताननं काही अटींवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. भारतानं मात्र पाकिस्तानला भीक घातली नाही. कोणत्याही अटींशिवाय अभिनंदन यांच्या सुटकेच्या मागणीवर भारत ठाम राहिला. भारताच्या आक्रमक भूमिकेपुढे पाकिस्तानचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 32 तासात पाकिस्ताननं नांगी टाकली आणि त्यांनी भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्तान का पायलट हमने पकड़ा हुआ है. हम एज ए पीस जेस्टर हम उसको कल रिहा करने लगे हैं हिंदुस्तान को वापस. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला उघडं पाडलं होतं. त्यामुळे जगभरातून भारताच्या भूमिकेला मोठं समर्थन मिळालं होतं. जगभरातून वाढत्या दबावामुळे पाकिस्तानची मुजोरी टिकली नाही. अखेर त्यांना माघार घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची पाकिस्ताननं केलेली घोषणा हा भारताच्या आक्रमक रणनीतीचा मोठा विजय आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान अभिनंदन यांची सुटका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा प्रकारे देशवासियांचं अभिनंदन केलंय बघूया. और आप में एक पहले पायलट प्रोजेक्ट करने की परंपरा होती है और पायलट प्रोजेक्ट होने के बाद स्केलेबल किया जाता है. तो अभी एक पायलट प्रोजेक्ट हो गया. अभी रियल करना है. पहले तो प्रैक्टिस थी और रियल ये है एक्चुअली स्टैंडिंग ओवेशन आज के अवार्ड विजेताओं को है. हम सब स्टैंडिंग ओवेशन देंगे. तो पहले वाला प्रैक्टिस था, ये रियल था.
बघूया पुढची बातमी. मुस्लिम देशांनीही पाकिस्तानला दणका दिलेला आहे. अबुधाबीतल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या बैठकीत विशेष अतिथी म्हणून भारताला निमंत्रण आहे. भारताची तिथली उपस्थिती पाकिस्तानला खणखणीत चपराक आहे. बालाकोटमधल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं OIC मध्ये भारताच्या आमंत्रणावर तीव्र आक्षेप घेत थैथयाट केला होता, पण पाकिस्तानच्या कुठल्याही धमक्यांना भारतानं भीक घातली नाही. 1 ते 2 मार्च दरम्यान अबुधाबीमध्ये होणाऱ्या OICच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज भाषण करणार आहेत. एक नजर टाकूयात OIC नेमकं काय आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन, त्याची स्थापना झालेली आहे 1969 ला. मुख्यालय आहे जेद्दाह, सौदी अरेबिया. 57 मुस्लिम बहुल देशांची आंतरराष्ट्रीय ही संघटना आहे OIC. संयुक्त राष्ट्रांनंतर सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना. अनेकदा दबाव गटाची भूमिका OIC पार पाडते. गरजू मुस्लिम बहुल देशांना आर्थिक मदत सुद्धा पुरवते. आतापर्यंत काश्मीरबाबत पाकच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा होता. 1969 साली OIC कडून भारताचा अवमान करण्यात आला होता. तत्कालीन मंत्री फखरुद्दीन अली अहमद यांना निमंत्रण दिलं. अहमद परिषद स्थळी पोहोचल्यावर निमंत्रण मागे घेण्यात आलं. 1969 पासून भारताला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावर्षी सौदी अरेबिया आणि UAEच्या आग्रहामुळे भारताला निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ही कुठंतरी पाकिस्तानला मोठी चपराक मानली जाते. मुजोर पाकिस्तानचं शेपूट अजूनही वाकडंच आहे. भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी समझोता एक्सप्रेस पाकिस्ताननं रद्द केली. बुधवारी आणि रविवारी ही ट्रेन भारतातील अटारी स्टेशनवर येते आणि पुन्हा लाहोरकडे धावते. मात्र गुर्मी कायम असलेल्या पाकिस्ताननं समझोता एक्सप्रेसला ब्रेक लावलाय. त्यामुळे पंजाबमधील अटारी स्टेशनवरच अनेक प्रवासी अडकून पडले. याआधी 22 जुलै 1976 मध्ये पहिल्यांदा समझोता एक्सप्रेस धावली. 13 डिसेंबर 2001 मध्ये भारताच्या संसदेवरील हल्ल्यावेळी समझोता एक्सप्रेसला ब्रेक लागला. त्यानंतर 15 जानेवारी 2004 ला पुन्हा ट्रेनचा प्रवास सुरू झाला. मात्र 27 डिसेंबर 2007 रोजी बेनजीर भुट्टोंवरील हल्ल्यावेळी पुन्हा समझोता एक्सप्रेसला ब्रेक लागला. 8 ऑक्टोबर 2012 ला दिल्लीहून रवाना होताना वाघा बॉर्डरवरच्या तपासणीत ट्रेनमध्ये 100 किलो हेरोईन आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. सीमेवरच्या एवढ्या तणावपूर्ण परिस्थितीतही खुमखुमी असलेल्या पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे सर्वसामान्य जनतेला आपलं हत्यार केलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.